सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा एक आता नवीन कायदा नुकताच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे. तो म्हणजे कुठला? शांती ऍक्ट. हा जो शांती ऍक्ट आहे, या शांती ऍक्टने अणुऊर्जा सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्राला यांनी काय केलेलं आहे? परमिशन दिलेली आहे किंवा आता म्हणजेच अणुऊर्जा क्षेत्राचं खाजगीकरण या ऍक्टने केलेलं आहे. ते कशासाठी केलेलं आहे? नंतर न्यूक्लिअर गव्हर्नन्सची भारतामध्ये का गरज आहे? त्याच्यावरती कोणकोणते उपाय आहेत? या ऍक्टचे कोणकोणते फीचर्स आहेत? नंतर भारतातील अणुऊर्जेची सध्याची स्थिती काय आहे? हे सगळं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. याच्यावरती एक क्वेश्चन पूर्व परीक्षेला फिक्स आहे आणि मुख्य परीक्षेला तर 100% याच्यावरती क्वेश्चन येणार आहे. सो शांती ऍक्टचं ए टू झेड आपण पूर्णपणे या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर हा GS3चा पार्ट असणार आहे. तर सगळ्यांना हे लेक्चर सुरू करण्या अगोदर एक सांगायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला कोणताही कोर्स किंवा कुठलाही सुपर पास जर घ्यायचा असेल टेक्स्टबुकचा, तर त्यासाठी हा कोड तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. आणि सध्या आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक 50 दिवसांचा राज्यसेवा मेन्सचा एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल मेन्स 2025 प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. तर हा प्रोग्राम सुद्धा नक्कीच तुम्ही एनरोल करा. राईट, ज्यांना कोणाला मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे त्यांचं कंप्लीट तयारी आपण या प्रोग्राम मध्ये करून घेणार आहोत. राईट, याच्यासाठी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एक टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेला आहे. हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या तिथं तर अपडेट्स मिळत राहतील. राईट, क्वेश्चन इतर म्हणजे मेन्स संदर्भात जे काय असेल, क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस असेल किंवा रायटिंग प्रॅक्टिस टेस्ट असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं करून घेणार आहोत. तर हा चॅनल नक्की तुम्ही जॉईन करा. तर आपण काय करू, आपल्या लेक्चरला आता डायरेक्टली सुरुवात करू. तर आपल्याला काय बघायचंय? शांती विधेयक 2025. तर सस्टेनेबल हार्नेसिंग अँड अनाउन्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बिल 2025. हे जे बिल आहे, या बिलाने अणुऊर्जा क्षेत्राचं खाजगीकरण केलेलं आहे. आणि अणुऊर्जा क्षेत्रामध्ये कारण आपल्याला काय करायचंय, 2047 पर्यंत, कधी 2047 पर्यंत एकूण 100 गिगावॅट म्हणजे 1 लाख मेगावॅटचं आपण अणुऊर्जेचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि हे जर कंप्लीट करायचं असेल तर याच्यामध्ये खाजगी क्षेत्राला इन्क्लूड करून घेणं गरजेचं आहे. मग याच्यासाठीच गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, हे शांती विधेयक आणलेलं आहे. कारण आतापर्यंत म्हणजे हे विधेयक येण्याच्या अगोदर अणुऊर्जा क्षेत्र हे पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंतर्गतच होतं. त्याच्यामध्ये कुठल्याही खाजगी क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश केलेला नव्हता. परंतु आता खाजगी क्षेत्राला पण आता अणुऊर्जा सेक्टर ओपन झालेलं आहे. तर ते कशासाठी झालेलं आहे वगैरे सगळं आपण बघणार आहोत. तर बघा, हे जे बिल आहे हे लोकसभेमध्ये 15 डिसेंबर 2025 ला इंट्रोड्यूस केलं आणि ते 17 डिसेंबर 2025 ला लोकसभेमध्ये पास झालेलं आहे. आणि ते त्याच 17 डिसेंबरला पास झाल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवण्यात आलं आणि राज्यसभेमध्ये हे बिल 18 डिसेंबर 2025 ला पास झालेलं आहे. तर या बिलावरती 20 डिसेंबर 2025 ला राष्ट्रपतींनी सही केलेली आहे आणि शांती विधेयकाचं शांती कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर आता याचे की टेकवेज काय आहेत? नेमकं या विधेयकाने काय म्हणजे या विधेयकाने नेमकं म्हणजे काय याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट असणार आहेत, म्हणजे आपण थोडक्यात फक्त मी तुम्हाला सांगेल आणि देन आपण हे डिटेल बघणार आहोत. जसे की हे जे विधेयक आहे, या विधेयकाने भारताचं जे अणुऊर्जा क्षेत्र आहे, त्या अणुऊर्जा क्षेत्रातील कायदेशीर चौकटीचं एकत्रीकरण आणि आधुनिकीकरण करतं. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर्यादित खाजगी सहभागाला हे विधेयक परवानगी देतं. कशामध्ये? अणुऊर्जा सेक्टरमध्ये. नंतर जी अणुऊर्जेचं नियमन करणारी 1983 साली एक स्थापन झालेली जी संस्था आहे, ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, याला या कायद्याने वैधानिक मान्यता दिलेली आहे. आणि आपल्याला जे 100 गिगावॅटचं जे टार्गेट 2047 पर्यंत कंप्लीट करायचं आहे, हे कंप्लीट करण्यासाठी हे विधेयक आपण खास तर आणलेलं आहे. याला हे पाठबळ देतं. तर अगोदर काय करू, हे विधेयक बघण्या अगोदर आपण सध्या अणुऊर्जेची आपल्या भारतातील स्थिती काय आहे, त्याचा प्रेझेंट आउटलुक आपण एकदा बघूया. बघा, भारतामध्ये जी एकूण वीज निर्मिती जी होते, ऊर्जा निर्मिती जी होते, त्या एकूण वीज निर्मितीपैकी अणुऊर्जेचं किती त्याच्यामध्ये वाटा आहे, तर 3% एवढा वाटा आहे. आणि तो 2024-25 मध्ये 0.1% वाढून तो 3.1% एवढा झालेला आहे. सध्याची जी स्थापित क्षमता आहे अणुऊर्जेची, ती आहे 8,780 मेगावॅट म्हणजे 8.78 गिगावॅट एवढे आहे. आणि ते आपल्याला 2047 पर्यंत किती न्यायचे, तर जवळपास 100 गिगावॅट पर्यंत न्यायचे आहे. राईट. तर आता नियोजित विस्तार गव्हर्नमेंटने असं सांगितलंय की 700 मेगावॅट
आणि 1000 मेगावॅट क्षमतेचे रिॲक्टर तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे विकसित प्रकल्पांमुळे 2031-32 पर्यंत ही जी अणुऊर्जेची क्षमता आहे ती 22.38 गिगावॅट पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. असा अंदाज आहे. तर आता ही जी एकूण स्थापित क्षमता आहे 8,780 मेगावॅट किंवा 8.78 गिगावॅट, तर ही नेमकी किती अणुऊर्जा प्रकल्पामधून येते? तर भारतामध्ये सध्या एकूण 7 अणुऊर्जा प्रकल्प आहेत. तर त्या 7 अणुऊर्जा प्रकल्पामध्ये एकूण 24 रिॲक्टर सध्या ऍक्टिव्ह आहेत. राईट. तर त्या 24 रिॲक्टर अंतर्गत ही एकूण किती 8.78 गिगावॅट एवढी ऊर्जा निर्मिती होते. तर आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा निर्मिती कोणत्या प्रकल्पामधून होते? ते 7 प्रकल्प कोणते आहेत? हे जोड्या लावामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प येतो म्हणजे कुडनकुलम. हा कुठे येतो? तामिळनाडूमध्ये येतो. तो कुडनकुलम. याची जी ऊर्जा निर्मिती क्षमता आहे अणुऊर्जेची ती 2000 मेगावॅट म्हणजे 2 गिगावॅट एवढी अणुऊर्जा इथं निर्मिती होते. नंतर दुसरा आहे तो म्हणजे काकरापारा, गुजरात. इथं 1840 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्मिती होते. याच्यानंतर रावतभाटा, राजस्थान 1780 मेगावॅट एवढी ऊर्जेची निर्मिती होते इथं. नंतर तारापूर, महाराष्ट्र, राईट, इथं 1400 मेगावॅट एवढी अणुऊर्जेची निर्मिती होते. म्हणजे हा 1 नंबर झाला, हा 2 नंबर काकरापारा, गुजरात, 3 नंबर रावतभाटा, राजस्थान, तारापूर, 4 नंबर महाराष्ट्र. देन याच्यामध्ये कैगा, कर्नाटक हा 5वा येतो. राईट. कैगा कर्नाटकमध्ये 880 मेगावॅट एवढी अणुऊर्जेची निर्मिती होते. आणि ते कल्पकम तमिळनाडू आणि नरोरा यूपी हे जे आहेत 6वा आणि 7वा प्रोजेक्ट, राईट, याच्यातून 440 मेगावॅट एवढी विजेची निर्मिती होते. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर सध्या असं एकूण सध्या भारतामध्ये 8,780 मेगावॅट एवढी आपली सध्या करंट न्यूक्लिअर कॅपॅसिटी आहे. आणि ही न्यूक्लिअर कॅपॅसिटी वाढवण्यासाठी नुकतंच 2025-26च्या जी बजेट आहे त्या बजेटमध्ये नॅशनल न्यूक्लिअर एनर्जी मिशन पण सुरू करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान. तर या राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानाचं टार्गेट काय आहे? तर ही जी आपली स्थापित क्षमता आहे, ही स्थापित क्षमता 2047 पर्यंत 100 गिगावॅट एवढी करणे. राईट. आणि लक्षात ठेवा सध्याच्या घडीला 2025-26च्या बजेटमध्ये फक्त 20,000 कोटींचं अलोकेशन याच्यासाठी करण्यात आलेलं आहे. परंतु आपल्याला जर 100 गिगावॅट एवढी स्थापित क्षमता निर्मिती करायची असेल अणुऊर्जेची, तर त्यासाठी मिनिमम 15 लाख कोटींचा खर्च आहे. आणि ह्या 15 लाख कोटी एकटं गव्हर्नमेंट खर्च करू शकत नाही. म्हणूनच त्यांनी शांती विधेयकाअंतर्गत खाजगी क्षेत्राला अणुऊर्जा क्षेत्र रिकामं केलेलं आहे. म्हणजेच ओपन केलेलं आहे. तर हे राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. याच्या अंतर्गत काय करायचे? 5 इंडिजिनियसली डिझाइन एसएमआर स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स याच्यामध्ये डेव्हलप करायचे आहेत. ज्याचं टार्गेट आहे 2033 पर्यंत ते ऑपरेशनल झाले पाहिजेत. आणि लक्षात राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानाचं काय उद्दिष्ट आहे? 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेची निर्मिती करणं. राईट. आता जे शांती विधेयक आहे त्याच्याकडे येऊ आपण आता. जे शांती विधेयक आहे त्या शांती विधेयकानं आधीचे जे 2 कायदे होते म्हणजे शांती ऍक्ट म्हणा, त्याला विधेयक म्हणू नका, ऍक्ट कायदा. ह्या शांती ऍक्टने आधीच्या 2 विधेयकांना रिप्लेस केले, 2 कायद्यांना रिप्लेस केले. 2 कायदे कुठले? तर 1962चा ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट आणि 2010चा सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट. तर या 2 ऍक्टला त्यांनी रिप्लेस केले आणि रिप्लेस करून शांती कायदा आता नवीन हा लागू करण्यात आलेला आहे. तर आता याचे फीचर कोणकोणते ते बघूया. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? तर खाजगी क्षेत्राला अणुऊर्जा जे क्षेत्र आहे ते आता ओपन केलेले आहे. म्हणजे बिगर सरकारी संघटनांना आता परवाना या शांती ऍक्ट नुसार मिळणार आहे. अगोदरचा जो कायदा होता 1962चा ऑटोमिक एनर्जी ऍक्ट, याच्या अंतर्गत केंद्र सरकारला काय करत होतं? केंद्र सरकार आणि सरकारी कंपन्यांनाच अणुऊर्जेची निर्मिती करण्यासाठी परवाने दिले जात होते. मग उपयुक्त खनिजांच्या खाणी चालवणे, त्या अणुऊर्जा म्हणजे पदार्थांचं उत्पादन, वापर आणि व्यापार करणे याचे सगळे परवाने हे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कंपन्यांनाच दिले जात होते. परंतु आता शांती कायद्यानुसार काय याच्यामध्ये बदल करण्यात आले? शांती कायद्याने या 1962च्या कायद्याला रिप्लेस केलं आणि रिप्लेस करून केंद्र सरकार आता कुणाला परवाना देऊ शकतं अणुऊर्जा सेक्टरमध्ये येण्याचा? तर भारतात नोंदणीकृत कोणतीही कंपनी. लक्षात घ्या, याच्यामध्ये फॉरेन कंपन्यांना शासन लायसन्स देणार नाही. फक्त इंडियन कंपन्यांना, परदेशी कंपन्यांना वगळून भारतातील नोंदणीकृत कोणतीही कंपनी. आता लगेच बघा अदानी न्यूक्लिअर एनर्जी पॉवर त्यांनी लगेच कंपनी स्थापन करून टाकली.
तर भारतीय कंपन्यांनाच फक्त अणुऊर्जा सेक्टरमध्ये परवानगी त्यांनी दिलेली आहे. राइट. सरकारी व खाजगी कंपन्यांची संयुक्त भागीदारी, राइट, जॉइंट व्हेंचर पण याच्यामध्ये होऊ शकतं. केंद्र सरकारने विशेषत परवानगी दिलेल्या इतर कोणतीही व्यक्ती जी भारतीय असावी, तर त्यांना आता याच्या अंतर्गत परवाना मिळणार आहे. म्हणजेच काय, तर जे खाजगी क्षेत्र आहे, त्या खाजगी क्षेत्राला या शांती कायद्यानं अणुऊर्जा सेक्टर ओपन केलेलं आहे. आणि आता याच्या अंतर्गत या परवान्यामध्ये समाविष्ट कोणकोणत्या क्रिया आहेत, तर खाजगी ज्या कंपन्या आहेत, भारतीय खाजगी कंपन्या, यांना अणुऊर्जा प्रकल्प किंवा रिएक्टर उभारणे, त्या अणुऊर्जा प्रकल्पांची मालकी ठेवणे आणि ते अणुऊर्जा प्रकल्प चालवणे, याची सगळी त्यांना परमिशन देण्यात आलेली आहे. अणुइंधनाचं उत्पादन, वाहतूक, साठवण आणि त्याचा व्यापार करणं, याची सुद्धा परमिशन दिलेली आहे. परंतु किरणोत्सर्गाशी संबंधित कोणतीही क्रिया जर असेल, तर त्यासाठी ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डची सुरक्षा परवानगी त्यासाठी आवश्यक त्यांच्यासाठी केलेली आहे. तर हा सर्वात महत्वाचा बदल केलेला आहे. आतापर्यंत खाजगी क्षेत्राला अणुऊर्जा क्षेत्र ओपन करण्यात आलं नव्हतं. आता खाजगी क्षेत्राला पण ते ओपन करण्यात आलेलं आहे. तर आता शांती कायद्यानं काय केलेलं आहे, जे अणुऊर्जा नियामक मंडळ जे आहे, कुठलं ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, याला वैधानिक मान्यता दिलेली आहे. आणि अगोदर त्याची कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती ॲज भारतातील सर्वोच्च अणुसुरक्षा नियामक संस्था म्हणून. अणुऊर्जेचं नियमन करणे, रेग्युलेशन करण्याचं काम होतं. ही संस्था जी आहे ती 1983 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. राइट, जिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. राइट. तर ह्या 2025च्या जे शांती कायदा आहे, त्या शांती कायद्याने ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डाला वैधानिक स्टॅट्युटरी कायद्याने मान्यता दिलेली आहे. तर याच्यामध्ये एक अध्यक्ष प्लस एक पूर्णवेळ सदस्य प्लस 7 अर्धवेळ सदस्य असे एकूण 9 सदस्य असतात. राइट. या सदस्यांची नेमणूक कोण करतं, तर एक सिलेक्शन कमिटी असते. त्या सिलेक्शन कमिटीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकार यांची नियुक्ती करतं आणि अध्यक्ष आणि सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तो 3 वर्षाचा असतो. तर नुकतंच आता जानेवारी 2026 मध्ये ए.के. बालसुब्रमण्यम यांची ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती केलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. तर आता हे काय करणार आहे, तर हे जे नवीन प्रकल्प आता सुरू होतील, खाजगी प्रकल्प, या खाजगी प्रकल्पांचं रेग्युलेशन करण्याचं काम हे करणार आहे. आणि यांच्यामध्ये जर कुठला वाद उद्भवला, तर तो सॉल्व्ह करण्यासाठी किंवा जे ऑटोमिक एनर्जी कमिशन ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड याने कुठले आदेश दिले, तर या आदेशांविरुद्ध अपील करण्यासाठी या शांती कायद्याने अणुऊर्जा निवारण सल्लागार परिषदेची स्थापना केलेली आहे. ऑटोमिक एनर्जी रिड्रेसल ॲडव्हायझरी काउन्सिल. राइट. ही परिषद केंद्र सरकार किंवा AERBच्या आदेशांविरुद्ध अपील याच्यामध्ये करता येणार आहे. तर आता ही जी अणुऊर्जा निवारण सल्लागार परिषद आहे, त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत, तर ऑटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. राइट. आणि याचे सदस्य कोण असणार आहेत, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे संचालक, नंतर ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डचे अध्यक्ष सुद्धा याचे सदस्य करून टाकलेले आहेत. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचे अध्यक्ष याचे सदस्य असणार आहेत. आता जो सल्लागार परिषदेचा जर एखादा म्हणजे त्यांनी दिलेलं एखादं म्हणजे समजा त्यांनी एखादा निर्णय दिला, तर त्या निर्णयाविरुद्धात सुद्धा वरी जाता येणार आहे. कुणाकडे? या निर्णयाविरुद्ध म्हणजे सल्लागार परिषदेच्या निर्णयाविरुद्ध जर अपील करायचं असेल, तर ते ॲपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी यांच्याकडे अपील करता येणार आहे. तर ह्या कायद्यानं या काही गोष्टी चेंज केलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? अणुघटनेतील जबाबदारी, लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज. त्याच्यासाठी एक वेगळा ॲक्ट केला होता 2010ला. या 2010च्या ॲक्टला शांती कायद्यानं रिप्लेस केलेलं आहे. सिव्हिल लायबिलिटी अँड न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट. याच्या अंतर्गत काय केलं जात होतं? जे न्यूक्लिअर डिझास्टर क्रिएट होत होते, त्याच्यासाठी पूर्ण लायबिलिटी जो ऑपरेटर आहे, त्या ऑपरेटरला निष्काळजीपणा सिद्ध न करता नुकसान भरपाई पूर्णपणे द्यावी लागत होती. म्हणजेच नो फॉल्ट लायबिलिटी प्रिन्सिपल इथं लागू केलं होतं. याच्यासाठी ऑपरेटरनं विमा संरक्षण ठेवणं बंधनकारक केलं होतं. नंतर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नुकसान झालं, तर उर्वरित जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असा हा कायदा सांगत होता. नैसर्गिक आपत्तीसारख्या विशिष्ट प्रकरणात जबाबदारी ही लागू केली नव्हती आणि नुकसान भरपाई दाव्यांसाठी आयुक्त किंवा आयोग नेमण्याची तरतूद होती. ही 2010च्या ॲक्टनुसार. परंतु आता या शांती कायद्यानं ही जी न्यूक्लिअर डॅमेज लायबिलिटी आहे, ती लायबिलिटी कमी करून टाकलेली आहे. हा एक इथं क्रिटिक्स आहे. म्हणजे क्रिटिक्स त्याच्यावरती काय करतात, तर टीका करतात. कारण 2010चा जे कायदा होता, त्याच्या अंतर्गत न्यूक्लिअर डॅमेजसाठी 1,500 कोटींची तरतूद करावी लागत होती. परंतु हा जो शांती कायदा आहे, त्या शांती कायद्यानुसार लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज, अणुघटनेतील जबाबदारीसाठी स्तरीय रचना त्यांनी केलेली आहे. याच्यामध्ये 100 कोटींपासून 3,000 कोटींपर्यंत या न्यूक्लिअर डॅमेज भरून काढण्यासाठी तरतूद केलेली आहे.
म्हणजे 100 कोटी किंवा 200 कोटी, 300 कोटी असं काही केलं जाऊ शकतं. म्हणजे अशी एक ठराविक रक्कम याच्यामध्ये निश्चित केलेली नाहीये. ती ऊर्जा क्षमतेनुसार काय केली जाईल? निश्चित केली जाईल. तर हा एक इथं थोडा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. म्हणजे किंवा इथे टीका केली जाते. ज्या 2010च्या विधेयकानं जे 1,500 कोटींचं न्यूक्लिअर डॅमेज बजेट ठेवलं होतं, ते आता या कायद्याने 100 कोटी ते 3,000 कोटीपर्यंत केलेलं आहे. आलं लक्षात. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ह्या होत्या महत्त्वाच्या तरतुदी. आता भारतातील अणुऊर्जा प्रशासन जे आहे, न्यूक्लिअर गव्हर्नन्स याच्यामध्ये सुधारणा का आवश्यक आहे? हे एक शांती कायदा का आणला गेला? तर याची काही इथं सुधारणा कोणकोणत्या आवश्यक आहेत, त्याची काही 7 कारणं तुम्हाला दिलेली आहेत. पहिलं म्हणजे महत्वाकांक्षी क्षमता वाढ. म्हणजेच महत्वाकांक्षी क्षमता वाढ म्हणजे काय? तर बघा आपल्याला 2047 पर्यंत 100 गिगावॉट एवढी ऊर्जेची निर्मिती करायची आणि एवढी ऊर्जेची जर निर्मिती करायची असेल, तर गव्हर्नमेंटला ते शक्य नाहीये. राइट? कारण जी एन-पी-सी-आय आहे, नॅशनल पॉवर काउन्सिल नॅशनल पॉवर जी नॅशनल पॉवर जी सॉरी नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जे आहे, याच्याकडे मर्यादित संसाधन आहे त्याच्यासाठी. मग याच्यासाठी काय करायचं? खाजगी क्षेत्राला याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेलं आहे. जेणेकरून राइट संसाधनं म्हणजे जास्तीत जास्त संसाधनं न्यूक्लिअर सेक्टरमध्ये येतील आणि 2047 पर्यंत आपण 100 गिगावॅटचं जे ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ते आपण साध्य करू शकू. दुसरं म्हणजे मोठी वित्तीय तूट आहे. कारण 2025-26 हे जे बजेट आहे त्या बजेटमध्ये फक्त 20,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. कशासाठी? न्यूक्लिअर पॉवर सेक्टरसाठी. परंतु आपल्याला गरज किती आहे? आपल्याला त्याच्यासाठी गरज आहे. जर 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा निर्मिती, अणुऊर्जेची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी 15,00,000 कोटींची गरज आहे. आणि हे 15,00,000 कोटी मग गव्हर्नमेंट कुठून आणणार? तर त्याच्यासाठी खाजगी क्षेत्राला याच्यामध्ये संमती दिलेली आहे. राइट. नंतर प्रकल्प विलंबनाची समस्या. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ज्यावेळेस नवीन प्रकल्प अणुऊर्जेचे सेट केले जायचे त्यावेळेस त्याला प्रकल्प तो चालू होण्यासाठी 10, 15, 20 वर्ष लागायचे. मग आता खाजगी क्षेत्राला याच्यामध्ये आपण इन्क्लूड करून घेतलंय. याच्यामुळे काय होईल? ही प्रकल्प विलंबनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता कमी होईल आणि प्रकल्प लवकरात लवकर सुरू होतील. कारण प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये आलं तर. राइट? क्रोनिक प्रोजेक्ट डिले ह्याच्यामध्ये होणार नाही. राइट. दुसरं म्हणजे जे न्यूक्लिअर डॅमेज आहे. न्यूक्लिअर डॅमेज, ते न्यूक्लिअर डॅमेज जसं की भोपाळ दुर्घटना घडली होती बघा. त्या पद्धतीचं न्यूक्लिअर डॅमेज घडू शकतं. राइट. परंतु प्रगत तंत्रज्ञान जर वापरलं तर त्या सुद्धा गोष्टी कमी होतील. सो याच्यासाठी खाजगी क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश का करून घेतलेला आहे? याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमुळं काय होईल? तर प्रगत तंत्रज्ञान येईल. राइट. ज्याच्यामध्ये एस-आर-एम, नीड फॉर एडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि स्मॉल मॉड्युलर रिएक्टर जे आहेत, त्यांची निर्मिती आपल्याला चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर करता येईल. म्हणजे आपल्याला 2033 पर्यंत 5 इंडिजिनसली एस-एम-आर आपल्याला काय करायचे तर ऑपरेशनल आणायचे आहेत. मग त्याच्यासाठी खाजगी क्षेत्राचा इथं वाटा गरजेचा आहे. दुसरं म्हणजे कमकुवत युरेनियम पुरवठा साखळी आपल्याकडे सध्या आहे. कारण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटच काय होतं? युरेनियमची आयात होते किंवा युरेनियमचं एक्सप्लोरेशन केलं जातं. याच्यामध्ये जर आपण खाजगी क्षेत्राला आणलं, तर हे नवीन टेक्नॉलॉजी वापरून युरेनियमचं काय करू शकतात? जे युरेनियमचे ज्या ठिकाणी साठे आहेत, त्या ठिकाणाहून साठे आपण त्याचं एक्सप्लोरेशन चांगलं होऊ शकतं. दुसरं म्हणजे जे इतर देशातून आपण जे युरेनियम आयात करतो, ती आयात सुद्धा जास्त होईल. त्याच्यामुळे युरेनियमचे जे आपल्याकडे लिमिटेड साठे आहेत आणि आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी जे युरेनियम लागणार आहे, तर त्याचा जो पुरवठा आहे त्या खाजगी क्षेत्रामुळे वाढेल. नंतर ऊर्जा सुरक्षा आणि नेट झिरो उद्दिष्ट कारण 2070 पर्यंत आपण जे कार्बनचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, इमिशनचं, ते आपण नेट झिरो करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आणि हे जर साध्य करायचं असेल, ग्रीन हाऊस गॅसेस आणि कार्बनचं जे इमिशन झिरो करायचं असेल, तर आपल्याला खाजगी क्षेत्राला अणुऊर्जा सेक्टरमध्ये आणावं लागेल. तर ही आपल्याला आता भारतातील अणुऊर्जा प्रशासनात सुधारणा का आवश्यक आहेत? तर याच्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. तर हे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणारच नाही. कसला जरी क्वेशन आला याच्यावरती, तरी तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकता. मग अणुऊर्जा प्रशासन मजबूत करण्यासाठी काय उपाय करता येतील? तर त्याच्यासाठी जी ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड आहे, त्याला स्वायत्तता देणं गरजेचं आहे. राइट? मग त्याला पारदर्शक नियुक्त्या तिथं करणं गरजेचं आहे. आर्थिक स्वायत्तता देणं गरजेचं आहे. कार्यकारी हस्तक्षेप कमी करणं गरजेचं आहे. नंतर सुरक्षितता आणि गुंतवणूक याच्यामध्ये संतुलन साधायचे आपल्याला. म्हणजेच काय करायचं? तर जे गुंतवणूकदार आहेत, त्या गुंतवणूकदारांना इथं विश्वास निर्माण करायचा आहे. त्यांचा विश्वास राखताना सार्वजनिक सुरक्षितता आणि जे पोल्युटर पे आहे, म्हणजे न्यूक्लिअर डॅमेज टाळण्यासाठी जे पोल्युटर पे आहे, ते तत्व आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. नंतर पारदर्शकतेद्वारे सार्वजनिक विश्वास, ट्रान्सपरन्सी फॉर पब्लिक ट्रस्ट. कशासाठी? कारण तपासण्या, अपघात अहवाल प्रणाली अपघात अहवाल प्रणाली याच्यामध्ये विकसित करायचे. अल्पकालीन तयारी आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. जेणेकरून जे
न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आपण राबवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला जे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक लोक, स्थानिक पातळीवरती आणि राज्य पातळीवरती आपल्याला चांगलं कोऑपरेशन मिळेल. राइट? त्यासाठीचे केंद्र राज्य समन्वय मजबूत करायचा आहे आपल्याला. नंतर अणुकचरा आणि विसर्जन नियमन स्पष्ट करणे. राइट? क्लिअर वेस्ट मॅनेजमेंट अँड डिकमिशनिंग नॉर्म्स. कारण अणुऊर्जा क्षेत्रामध्ये काय करायचं आपल्याला दीर्घकालीन जी अणुकचरा आहे, त्या दीर्घकालीन अणुकचऱ्याची आपल्याला विल्हेवाट लावायची. त्यासाठी प्रकल्प आपल्याला उभा करायचे तर. राइट? आणि याच्यासाठी याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी नियमावली तयार करणे. हे याच्यावरचे काय असू शकतात? उपाय असू शकतात. सो आय होप यू की तुम्हाला हा जो शांती कायदा आहे तो शांती कायदा समजला असेल. मग याच्यामध्ये निष्कर्ष काय लिहू शकता तुम्ही? तर अणुऊर्जा प्रशासनातील सुधारणा अत्यावश्यक आहेत, कारण केवळ सार्वजनिक क्षेत्र एकट्याने आवश्यक भांडवल, प्रगत तंत्रज्ञान, अंमलबजावणी क्षमता उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. राइट? सक्षम सुरक्षितता देखरेखीच्या चौकटीत नीट नियमन केलेला खाजगी सहभाग हा भारताच्या दीर्घकालीन अणुऊर्जा विस्तार आणि हवामान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल. आता तुम्ही काय करू शकता, या कायद्यावर जर क्वेश्चन आला तर तुम्ही निष्कर्ष लिहू शकता. आगाय ध्यान में. सो आय होप यू की तुम्हाला सगळ्यांच्या हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल आणि याच्यावरती पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये 100% तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल. तर सगळ्यांनी तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे लेक्चर शेअर करायचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचंय आणि ज्यांनी लाईक केलं नाही लेक्चरला त्यांनी लाईक करायचंय. सो थँक यू सो मच. असेच आपण काय करू, वेगवेगळे कायदे, वेगवेगळ्या ज्या करंट अफेअर्स आहेत, इकॉनॉमिक्स संदर्भात ते आपण पूर्णपणे कव्हर करत चलू. सो धन्यवाद.